पुण्यात पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेने राज्यातील 29 महापालिकांच्या ई गव्हर्नन्स कामगिरीचं मूल्यांकन केलं. यामध्ये नवी मुंबई महापालिकेला राज्यातील पहिल्या क्रमांकाचं मानांकन मिळालं. पालिकेनं केलेल्या डिजिटल सुधारणांमुळे नवी मुंबई पालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. मुस्लिम समाजाला कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांमध्ये देण्यात आलेलं SBCA प्रवर्गातील 5% आरक्षण रद्द करण्यात आले. या अंतर्गत मुस्लिम समाजाला नवजात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. तसंच आधी देण्यात आलेले GR आणि परिपत्रक आता रद्द ठरणार आहे. मुंबई महापालिकेत तब्बल 57,000 पदं रिक्त आहेत. राज्यात नव्या पद्धतीने लवकरच नोकर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 70,000 पदांची भरती केली जाणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे महापालिकेतील रिक्त पदंही भरावीत तशी मागणी होती. BDD पुनर्विकास प्रकल्पासाठी तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या गोदामातून 20 लाखांचं साहित्य चोरीला गेले. गोदामातील सुमारे 6,000 मीटर लांबीची तांब्याची केबल चोरी झाली आहे. या प्रकरणी कंपनीने दिलेल्या तक्रारी आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सोन्याच्या आणि चांदीच्या दरात 1,000 वाढ झाली आहे. सोन्याचे दर GSTसह 1,57,100 रुपयांवर तर चांदीचे दर GSTसह 2,49,300 रुपयांवर पोहोचले. सलग 2 दिवसाच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. यामुळे ग्राहक आणि व्यापारी देखील संभ्रमात आहेत. बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीला 31 आठवड्यांची गर्भधारणा वैद्यकीयदृष्ट्या समाप्त करण्यास उच्च न्यायालयानं परवानगी दिली. कोणतेही न्यायालय अल्पवयीन मुलीला अनैच्छिक गर्भधारण पूर्ण करण्यास भाग पाडू शकत नसल्याचं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. राजकीय नेत्यांनी देशात बंधुभाव वाढवला पाहिजे असं निरीक्षण मंगळवारी सुप्रीम कोर्टानं नोंदवलेले. राजकीय भाषणासाठी मार्गदर्शक तत्व लागू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करण्यास नकार देताना सुप्रीम कोर्टानं हे निरीक्षण नोंदवलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं विस्तारीकरण होणार आहे. सिडकोनं विमानतळ प्रकल्पाच्या तिसऱ्या धावपट्टीच्या विकासासाठी अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली. ITIचे विद्यार्थी आता आपत्ती व्यवस्थापनाचे धडे गिरवणार आहेत. कौशल्य विकास विभाग आणि अनिरुद्ध बापू आपत्ती व्यवस्थापन अकादमी यांच्या सामंजस्य करार झालाय. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील दालनात हा करार करण्यात आला. प्रहारचे बच्चू कडू शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुन्हा आक्रमक झाले. शेतकऱ्यांना कर्जमाफी न मिळाल्यास कडूंनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतलाय. 30 जूनपर्यंत कर्जमाफी न झाल्यास 1 जुलैपासून रेल रोको आंदोलनाचा इशारा बच्चू कडूंनी दिला. देशातील नामांकित संस्था असलेल्या IIT मुंबईतील एक खळबळजनक प्रकार समोर आलाय. पवई कॅम्पसमध्ये लेक्चर सुरू असताना अचानक एका कुत्र्यानं वर्गात एंट्री केली आणि अनपेक्षित पाहुण्यामुळे वर्गात एकच हशा पिकला आणि काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. शारीरिक मानसिक त्रासाला कंटाळून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील 72 लोको पायलटांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला. एकाच वेळी 72 जणांनी मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना पत्र लिहून स्वेच्छानिवृत्तीला मंजुरी देण्याची मागणी केली आहे. प्रशासकीय दबाव छळ केला जात असल्यानं सर्व लोको पायलट तणावात काम करत आहेत. त्यामुळे स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी लोको पायलट एकवटले आहेत. मुंबईतील कोस्टल रोडवर सुरू करण्यात आलेल्या मेलडी रोड विरोधात रहिवासी संघटनांनी तक्रार केली आहे. कोस्टल रोडवरून गाडी केली की जय हो या गाण्याची धून वाजते. मात्र या मेलडी रोडला ब्रिज कँडीच्या रहिवाशांनी विरोध केला. सतत वाजणाऱ्या गाण्यामुळे त्रास होत असल्याची तक्रार रहिवासी संघटनेनं मुख्यमंत्री तसंच पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केलेली आहे. मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या भीषण वाहतूक कोंडीनंतरही वाहन चालकांकडून टोल आकारण्यात आला. या प्रकरणी MSRDCनं संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली. टोल वसुली केलेल्या वाहन चालकांना टोलची रक्कम परत करण्याचे आदेश दिले. भिवंडीतील गटर बांधकामासाठी वाहतूक नियमांचं उल्लंघन करत रस्त्याचं खोदकाम केलं. या रस्ते खोदकामामुळे धामणकर नाक्यावरून नारपोलीकडे जाणाऱ्या वाहन चालकांना त्रास होतो. तसंच या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची मोठ्या प्रमाणात दमछाक होत असल्याचं कळतंय. डोंबिवली मुंबईत बनावट औषधांचं मोठं रॅकेट असल्याचं समोर आलंय. नामांकित कंपनीच्या नावे बनावट टेलम्मा औषधाची विक्री केली जात होती. हे औषध उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना दिलं जाते. त्यामुळे बनावट औषधाची विक्री करून उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं समोर आलं. कल्याण रेती बंदर परिसरात तहसीलदारांच्या पथकानं कारवाई मोहीम राबवली. या कारवाईत 4 अवैध रेती हौद जमीनदोस्त करण्यात आले. तर मोठागाव ठाकुर्ली रेती बंदर परिसरात 18 अवैध रेतीसाठी उद्ध्वस्त केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
भिवंडीच्या सब जेलमधून अट्टल गुन्हेगारांना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. रवींद्र भोसले असं फरार झालेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपीवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. नवी मुंबईच्या रबाळेमध्ये पाडे येत नसल्यानं विद्यार्थिनीला मारहाण करण्यात आलेली आहे. ट्युशन टीचरनं 8वीतील विद्यार्थिनीला यावेळी उलटण्यानं मारल्याचं कळतं आहे. तब्बल 40 फटके मारल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ट्युशन टीचरला जाब विचारला असता अरेरावीची भाषा तिने केली. या संदर्भात रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. इटवाळा परिसरात भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरनं तब्बल 10 ते 15 वाहनांना जोरदार धडक दिली. यामध्ये वाहनांचं मोठं नुकसान झालं. मुंबई महानगर प्रदेशात पायाभूत सुविधा विकसित करणाऱ्या MMRDAची नजर आता MMRच्या मोकळ्या सरकारी जमिनीवर वळली आहे. प्रकल्पांसाठी निधी उभारण्यासाठी MMRDAने नवी शक्कल लढवत MMRमधील मोकळ्या सरकारी जमिनी आपल्या ताब्यात वर्ग कराव्यात अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. मुलुंड LBS मार्गावर वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4च्या कामादरम्यान संरक्षक कठडा कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर जागलेल्या MMRDAनं आता सर्व मेट्रो मार्गिकांची सुरक्षा तपासणी करण्याचा निर्णय घेतला. मेट्रो 4 मार्गिकेची तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अन्य मेट्रोची तपासणीही सुरू केली जाणार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नंदनवन निवासस्थानी येऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी या दोन नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली आहे. इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीला जाग घेऊन चालणार नाही. निवडणुकीआधी चर्चा होणं गरजेचं असून एकत्र राहून सामोरं जाणं गरजेचं असल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलं होतं. राऊतांना प्रत्युत्तर देत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी इंडिया आघाडीची लखतर वेशीवर टांगलेत अशी टीका केलेली आहे. मुंबईत एकत्र असतो तर निकाल वेगळा लागला असता, विजयाचा आकडा बदलला असता असं विधान खासदार संजय राऊतांनी केले. मुंबई महापालिका निवडणुकीवरून काँग्रेसला लक्ष करत राऊतांनी हे विधान केले. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजित पवार डॉक्टर अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्ष करणार होते असा दावा आमदार रोहित पवारांनी केला. अजित पवारांना पक्षात जास्त बदल घडवून तरुण चेहरा प्रदेशाध्यक्षपदी हवा होता असा दावा रोहित पवारांनी केला. त्यामुळे विलिनीकरणासंदर्भातील बैठकांमध्ये अमोल कोल्हे असायचे असंही रोहित पवारांनी म्हटलं. भारतात राहणारे मुस्लिमही हिंदूच आहेत, ते काही अरबमधून आलेले नाही आहेत, त्यांचीही घरवापसी करायची असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. तसंच हिंदूमधील घटत्या लोकसंख्या दरावरही त्यांनी भाष्य केले. हिंदूंनी किमान 3 मुलं जन्माला घालावीत असं त्यांनी म्हटलेलं आहे. काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांनी रेल्वे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. रेल्वे लाईन लगतच्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी पत्र लिहिण्यात आले. राजीव गांधी नगर, इंदिरानगर, सुमन नगर आणि चिखलवाडी येथील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. या गंभीर विषयावर रेल्वे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना गायकवाडांनी पत्र लिहिले. नवनाथ बन यांनी रोहित पवारांवर टीका केली. रोज उठायचं आणि मुद्दे नसताना पत्रकार परिषद घेऊन जनतेची दिशाभूल करण्याबाबत रोहित पवारांनी संजय राऊतांकडून मार्गदर्शन घेतल्याचा टोला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी लगावला. मात्र राऊतांच्या पावलावर पाऊल ठेवलं तर त्याच्यासारखीच अवस्था रोहित पवारांची होईल अशी टीका नवनाथ बन यांनी केली. मुंबईत महापौर निवडणूक बिनविरोध झाली. मात्र विविध समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उमेदवार देणार आहे. स्थायी समिती सुधार शिक्षण बेस्ट या समित्यांच्या अध्यक्षपदाकरिता ठाकरे सेना फॉर्म भरणार. ठाणे महापालिकेत 1.25 वर्षाचा फॉर्म्युला ठरलाय. फॉर्म्युला ठरल्यानंतर आता विरोधी पक्ष नेत्यासह स्वीकृत सदस्यांनी त्या समित्यांच्या सदस्यांसाठी फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची माहिती आहे. पालिकेच्या कामकाजाची प्रत्येकाला संधी मिळावी आणि नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांना न्याय देण्यासाठीच हा फॉर्म्युला निश्चित केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भिवंडी महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटलांना शिवसेनेनं जवळ करून महापौर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे भाजपात तीव्र नाराजी निर्माण झाली. त्यामुळे भाजप शिवसेनेला मदत करणार नसल्याचं चिन्ह स्पष्ट दिसतं. सुनेत्र पवारच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष होणार असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले. 26 फेब्रुवारीला सुनेत्र पवार यांची अध्यक्षपदी निवड होणार अशी माहिती पटेल यांनी दिलेली आहे. राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्यात. राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान होईल. राज्यातील राज्यसभेचे 7 खासदार यावेळी निवृत्त होणार आहेत. तसंच 26 फेब्रुवारी ते 5 मार्च दरम्यान उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांचं नावावर शिक्कामोर्तब झालं. प्रभाकर शिंदे ज्येष्ठ नगरसेवक असून त्याला पालिकेच्या प्रशासनाचा अनुभव आहे. तर शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजश्री शिरवाडकर यांचं नाव फायनल झालं.
बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी शिंदे सेनेच्या कृष्णा विश्वासराव यांची वर्णी झाली आहे. तर बेस्ट बसनं प्रवास करत मुंबई पालिकेच्या बेस्ट कमिटी अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला. कृष्णा विश्वासराव बेस्ट समितीच्या पहिला महिला अध्यक्ष ठरणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला नवे अध्यक्ष मिळाले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी विवेक भीमनवार यांची निवड झाली. भीमनवार यांनी आज आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भीमनवार यांना अध्यक्षपदाची शपथ दिली. नवी मुंबई शिवसेना शिंदेगड संपर्क प्रमुख अंकुश कदम विरोधात गणेश नाईक समर्थक आक्रमक झाले. नाईक समर्थकांनी बॅनर बाबा आशियाचा बॅनर घेऊन बोनकोडे गावात रॅली काढली. तसंच अंकुश कदम यांच्या पुतळ्याला जोडे मारत त्यांचा पुतळा जाळला. रोहित पवारांनी केलेले आरोप म्हणजे एखाद्याच्या सरणावर स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजपाने केला. रोहित पवारांनी बेछूट आरोप करणं सोडून द्यावं असा सल्ला राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. रोहित पवारांना जर काही शंका असतील तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करावी. प्रेझेंटेशन करून न्याय मिळत नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी सुचवलेलं आहे. रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघातावर एक हादरवणारा आरोप केला. पायलटनं अजितदादांचं विमान मुद्दाम खाली आपटला आणि स्फोट घडवला असा आरोप त्यांनी केला. यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. मी फार जबाबदार व्यक्ती असून राजकारणात अनेक वर्षापासून आहे, त्यामुळे मी फार संयमानं बोलेल अशी प्रतिक्रिया पटेलांनी दिली. अजितदादांचा विमान अपघात नसून घातपात असल्याचा दावा करणाऱ्या रोहित पवारांना स्वतःच्या जीवाची भीती वाटू लागली. आपल्या जीवाला धोका होऊ शकतो ही भीती आहे, पण अजितदादांवरील प्रेमापोटी आपण हा धोका पत्करत असल्याचंही रोहित पवारांनी म्हटलंय.